ह्याला माझंच काही वाईट चालू आहे रे सगळं. सगळ्यांचं चांगलं चालू आहे. भावानं गाडी घेतली, सोनं केलं, मित्रांनी फोर व्हीलर घेतली, कोण जॉबला आहे, कोण बिझनेसमॅन आहे. ह्यांचंच कसं काय चांगलं व्हायला लागलं सगळं. ह्यांच्या आधी तर माझं चांगलं व्हायला पाहिजे. मी आपल्या रानात राब 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 राबतोय, त्याचा पण काय फायदा होईना. धड नोकरी पण लागना. सगळं असलं कसं वाईट मार्ग लागलेत माझ्या मागं काही कळण झाले. दादा, आयुष्यात सगळं उलटच चालू आहे. काय करेल त्यात यश नाही. आयुष्य अगदी संपल्यासारखं वाटायला. काय करू काय कळण झालं. शिवक भावा, आयुष्य ही अनेक अडचणींनी अनेक दुःखांनी असं ग्रासलेलं आहे आपले. त्यातून आपल्याला काही ना काही मार्ग काढायला लागणार. पण तुला एक मी मार्ग सांगतो, तू करणार का? जो मार्ग सांगशील तू करीन. अक्कलकोटचे ब्रह्मांड नायक आपले स्वामी समर्थ यांच्या भक्तीत तू लीन हो. त्यांच्या भक्तीत लीन होणारे बरेचसेच आज यशाच्या उंच शिखरावर आहेत. अशा एक शिखरावर आहेत की त्यांचा आता कोणीही उद्ध्वस्त करू शकत नाही, कुठल्या अडचणीत ते येऊ शकत नाहीत. ते आज अखंड ब्रह्मांड नायक, त्यासाठी त्याने स्वामींनी ब्रह्मांड नायक ह्यासाठी म्हणतात की ते अखंड विश्वाचं ते ब्रह्मांड आपल्या अंतर्गत सामावून घेतलेलं आहे त्यांनी. आणि आपण त्यांच्या चरणी लीन झाल्यावर तुला तुझ्या दुःखातून पीडेतून कसलाही तुझा त्रास असू दे त्यातून तू पूर्णपणे मोकळा होणार. फक्त तुला त्या स्वामींच्या चरणी लीन व्हायला लागणार. अक्कलकोटचे स्वामी सगळ्यांच्यावर आपली कृपा दुसरी दाखवतात, पण त्यांची भक्ती मार्ग करत असताना कुठलाही कुविचार मनात घ्यायचा नाही. स्वामी आपल्याला आधी खूप त्रास देतात त्यांच्या भक्तीत सेवेत शिरल्यावर. त्यावेळेस आपण डगमगायचं नाही. पण एकदा तू त्यांच्या सेवेत गेलास आणि तुला त्यांची भक्ती कळायला लागली तर तू यशाच्या इतक्या भक्कम पायावर जाणार की तुला मागची दुःख, अडचणी, पीडा, तुला कुठलीही यातना तुला भोग मिळणार नाही. कारण आता तुला सांगतो, बघ हा सूर्य आज मावळत आहे, कारण उद्या नव्याने तू उगवणार आहे. तसंच आपलं आयुष्य आहे. आज जरी आपण मावळत्या दिशेने मावळत जर चाललं असेल तर उद्या नवीन जिद्द, नवीन आशा घेऊन उद्या परत आपल्याला उगवायचं आहे. परत आपल्याला ध्येय साध्य करायचं. आणि हे ध्येय फक्त आपल्याला आपल्या अक्कलकोटचे स्वामीच आपल्याशी ते तिथं पात्र घेऊन जाणार आहे. त्यामुळे तू अत्यंत अडचणीत दुःखी असलास तर ते डगमगू जाऊ नकोस. कारण उद्यापासून तू स्वामी मार्गात, स्वामी सेवेत तल्लीन होणार आहेस. हे माझा शब्द आहे. आणि तू अतिशय खरोखर चांगल्या यशाच्या शिखरावर जाणार आहे. अडचणीतनं तुला नक्कीच स्वामी बाहेर करतील, कारण त्यांचं ब्रिद्ध आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही मार्गदर्शन केलं, मी त्या मार्गाला उद्यापासून लागतो. नक्कीच. आणि स्वामी सेवेत तू गेल्यावर तुला कोणतीही मनात अडचण भीती कुठेही कधीही वाटणार नाही. मार्गदर्शन केल्याबद्दल खूप धन्यवाद.
रख रख त्या रानातून थोड पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला घाव उरी, कलेची आग सार जाळून जाईना. अडला घास असा काळा वनवास असा, पण ह्यो ध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो वासा घर, फिरलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. हा कोण की कुठं आहेस? ऐक राहणार आहे, पाणी लावले. बर. काय विषय? लय काय दिवसांनी नाही. होय, लय दिवसात गेला. पोरी यायची होती सगळेजण भेटायला आता लय दिवसात. कुठं? तुला काय आमच्या ठिकाणी. बर बर. कधी आज? होय, आज संध्याकाळी 5 वाजता. बर बर बर, ठीक आहे, भेटूया की. चालते चालते. ये मग. हा हा चालते. ओके. ठेव का? हा. हा. काळ रात्री आली तरी पडलंस पान, डोळ्यामध्ये पाणी तरी गळ्यामध्ये गाणं. याचा हात पाठीवर सोनियाची खान. साडेचार वाजले, वाट बघत असतील.
काय नाही आणि कोणते दिवस अरे आपणच आलो वाटतं. ते कुठं राहिली? गाड्या तरी दिसतात. होते तेच आलीत. होय तेच आहे. ते गाड्या तरी दिसतात. अरे खूप दिवसांनी भेटला का? कसं आहे भाऊ? आहे ना उभं कसं आहे? हे एक नंबर भाऊ. ए बॉस कसा आहे? बऱ्याच दिवसानं भेटलो या बरं वाटलं लहानपणाचे दिवस आठवले होय रे, लहानपणी पण आपण असंच भेटायचो. होय हो बे कॅब दिन ते या पण पहिल्यासारखं काय राहिलं नाही. नाही अजिबात नाही. एकदा जबाबदारी तुझ्या अंगावर पडल्या की वेळ भेटत. गप्प कायच रे काय नाही 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 मगापासून डॉक्टर काढली अरे कसं तर टेन्शन मध्ये 6 महिने झाले इंटरव्ह्यू देत अजूनही जॉब आणि त्यातली घरची परिस्थिती. उद्या पण एका इंटरव्ह्यूला जाय. रे भावा नको टेन्शन घेऊ. होईल सगळे नीट. स्वामी आहेत ना, करतील सगळे नीट. जितके दिवस झाले त्यांचीच पूजा करतो, त्यांचीच भक्ती करतो. पण ते असंच काय माझ्या लक्ष त्यांचं लक्ष असतं. जो वाईट मार्गाने जातो त्याच ते चांगलं करतात. अरे असं का बोलतोयस वेळेनुसार होईल सगळं ठीक आहे नको काळजी करू स्वामी आहेत का आपल्या पाठीस होईल सगळं ठीक. तेच रे, देव दिसत नाही मग तो नाही असं नाही. तो आपल्याला प्रत्येक संकटात उभं राहायला शिकवतो. आपण फक्त त्याच्या श्रद्धा ठेवायची. मार्ग आपणच सापडतो. तू फक्त विश्वास ठेव. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी तुम्ही सर्वांचं ऐकता, एकदा माझंही घराणं ऐका ना. लोक म्हणतात सगळ्यांची वेळ येते, मी माझ्या वेळेची वाट पाहतो.
देवराज सेव्यमान पावना कृपाकरं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरम् काय रे हे तुम्ही तर देवानाही घाबरतात वरदादि योगी वृंद वंदितं दिगं मला घाबरलंच काय पण कोणी जे वाईट मार्गाने चालतात जे पाप कर्म करतात जे दुसऱ्यांना विनाकारण त्रास देतात करणी बाधा करून लोकांना छळतात अशा लोकांनी आम्हाला घाबरलंच पाहिजे कारण आम्ही त्यांना कठोर शासन करतो स्वामी माझ्याच नशिबी एवढा त्रास का मी तुमची भक्ती करतो पूजा अर्चा करतो तरी पण हे असं का हे उकळत्या पाण्यात प्रतिबिंब कसा दिसेल त्यासाठी पाणी स्थिर झालं पाहिजे ना क्षमा करा स्वामी पण समजलं नाही तुझ्या मनात दुसऱ्याची भविष्याची भावना आहे तुला तुझ्या भावाचं मित्राचं अगदी जवळच्या लोकांचं चांगलं झालेलं बघवत नाही मग तुझं कसं चांगलं नाही स्वामी जर तुमचं अस्तित्व या जगात आहे तर या जगात एवढी पाप का घेतात मुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं अरे बाळा तुझ्या घरात अंधार आहे म्हणून तू सूर्याचं अस्तित्वावर शंका घेणार का मनोज्ञ हेम किंकिणील नाही स्वामी नाही घाबरू नकोस रडू नकोस डगमगू नकोस माझा धरलास ना मग चिंता कसली अरे कोण तुझ्याशी कसं वागतंय आम्ही सर्व पाहतोय पण एक लक्षात ठेव कर्म कुणालाही चुकत नाही थोडा धीर धर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ऋतिक सरांनी आतमध्ये बोलवले. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साड कुणाला तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू
असू देऊ दादा, कशाला त्या गरीबाची चेष्टा करायला द्यायचं असलं तर द्या की, नाहीतर काय बोलू तर नका त्याला. तुझा विषय नव्हता इथं. हे जा रे. चल रे बाळ. किती झाली? 50 रुपये. आली बघ. ठीक आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तुझ्या पायरीशी आज चालून आलो. तुझ्या पायरीशी आज मला समजलं, स्वामी आपल्याला जे पाहिजे ते नाही, जे आपल्यासाठी योग्य आहे तेच देतात. जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मला समजलं की लोक मंदिरात तासनतास का बसतात. भक्ती मार्गात माझ्यासारख्या कित्येक जणांचे आयुष्य घडले. पायरीशी आज चालून आलो. तुझ्या पायरीशी आज चालून आलो. स्वामी रंगीन हाऊन या स्वामीमय झालो. स्वामी रंगीन हाऊन या स्वामीमय झालो. स्वामी क्षमा करा, माझी चूक माझ्या लक्षात आली. इथून पुढे मी माझ्या मनात इतरांविषयी जळकुटी भावना, कुचकी भावना अजिबात आणणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर सर्व स्वामींचे लिंग आहेत.
स्वामीमय झालो स्वामी रंगी होनिया स्वामीमय झालो अखंड हे नाम मुखाशी मनी भोळा भावर मनी भोळा भावर मनी भोळा भावर संकटात मार्ग दावण्या भक्तासाठी धावर भक्तासाठी धावर भक्तासाठी धावर तुझ्या विना विश्व हे सारे माझ्यासाठी शून्य तुझ जन्म मृत्यू आणि तुझ पाप पुण्य तुझी प्रचिती पाहुनी तुझी प्रचिती पाहुनी धन्य धन्य झालो स्वामी रंगीन होनिया स्वामीमय